रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे पोलीस स्थानकाच्या सुसज्ज आणि अद्ययावत नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला। या शानदार आणि वैभवपूर्ण उद्घाटन सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आदींसह रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरी आणि कर्तबगारीचे कौतुक केले। हे समूळ नष्ट केलं पाहिजे आणि ही जी काही सावकारांची आणि ड्रग्सवाल्यांची दादागिरी आहे ती मोडीत काढली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी होत आहे त्याबद्दल देखील तुमचं मला शासनाच्या वतीने कौतुक केलं पाहिजे। आज इमारत झाली, स्मार्ट इमारत झाली, भविष्यामध्ये आपण पेपरलेस काम करू। एक संकल्पना जी तुम्हाला आवडली की गुन्हा कुठच्याही पोलीस स्टेशनला 0 नंबरनं नोंद झाला आहे आणि तो गुन्हेगार कुठच्याही पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर झाला तरी त्याला जास्त कागदपत्र बघावी लागणार नाही, तात्काळ त्याच्यावर गुन्हा रजिस्टर होईल आणि तो जेलमध्ये जाईल। ही जी तुमची संकल्पना आहे मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची आहे। ही महाराष्ट्राच्या प्रत्येक पोलीस स्टेशन झाली पाहिजे, कारण 0 नंबरनं काय तुमचे ते गुन्हे दाखल होतात, नंतर ट्रान्सफर होतात, ट्रान्सफर झाल्यानंतर फार त्रास होतो। एक सिस्टीम जर असली, एक पाईपलाईन जर असली, त्याच्यामधनं अतिशय चांगल्या पद्धतीची समाज उपयोगी कामं होऊ शकतात हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहे। आणि माझं आणि पोलिसांचं नातं हे आय साहेब अतिशय जवळचं आहे, अतिशय जवळचं मी त्या अर्थानं नाही म्हटलं। पालकमंत्री उदय सामंत यांनी नागोठणे पोलीस ठाणे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले। उद्घाटन प्रसंगी धोकादायक पोलीस कर्मचारी इमारती, मराठा समाजाची पुढील दिशा, मुंबई गोवा महामार्गाची भयान दुरावस्था यावर त्यांनी भाष्य केले। पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री उदय सामंत। कोकणातल्या पोलिसांच्या वसाहती काही ठिकाणी जीर्ण झाल्या आहेत, ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरीपासून सुरू झालेली आहे। चिपळूणच्या पोलीस क्वार्टर्स बांधून आम्ही पोलिसांना दिलेले आहेत। रत्नागिरीमध्ये 130 कोटी रुपये खर्च करून SP ऑफिस आणि क्वार्टर्स होत आहेत। रायगडचा देखील प्रस्ताव गृहनिर्माणकडे गेलेला आहे पोलिसांच्या, तिथं देखील पैसे मंजूर करून देण्यासाठी मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं पाठपुरावा करेन। तर 20 जानेवारीला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकणार आहेत। कोट्यावधी समाज बांधव मुंबईमध्ये धडकून मुंबई चक्का जाम करण्याचं भूमिका त्या ठिकाणी आहे। सरकारला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे का? हे मला असं वाटतं की त्यांचं आंदोलन जे चालू आहे हे मराठा समाजाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक आहे। दोन त्यांच्या भूमिका होत्या, एक निजामकालीन जे नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी समाजाचा दाखला द्यावा, इतर युद्धपातळीवर कारवाई सुरू केलेली आहे, शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे आणि इम्पेरिकल डाटा कलेक्ट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामधनं कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं जावं हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आणि ते आम्ही देऊन टाकू। तर शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं अमोल कोल्हेंनी आता राज्य सरकारवर केंद्र सरकारवर सडकून टीका केलेली आहे की व्यापाऱ्यांचं कर्ज माफ होत आहे मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफी करायला सरकार दिरंगाई करत आहे, काय आपली पद्धत? ठीक आहे, 4-4.5 वर्षानंतर त्यांना शेतकरी आठवत आहेत त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे। संपर्क आता 4.5 वर्षानंतर ते मतदारसंघात करतायत त्यासाठी कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानं सरकारला काय वागायची गरज नाही। सरकार हे शेतकऱ्यांचंच आहे, शेतकऱ्यांच्या भल्याचं आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्याचेच निर्णय सरकार घेतं। तर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट जरी सत्तेमध्ये एकत्र असले तरी ग्रामपंचायत निवडणुकी असतील किंवा भविष्यातील ज्या आगामी निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं आपापसामध्ये या ठिकाणी संघर्ष झालेला आहे तो संघर्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या निशाणीवर नसतात, तरी देखील 2300 ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या झाल्या त्याच्यापैकी महायुतीनं 1600 पेक्षा जास्त जिंकलेल्या आहेत। त्याच्यामुळे विधानसभा आणि लोकसभेचं चित्र स्पष्ट आहे, लोकसभेच्या 48 जागा जिंकू आणि विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा जिंकू। पोलिसांसाठी जे या ठिकाणी आपण स्पर्धा आयोजित करणार आहात ढोलताशा किंवा त्यांच्या कलाकृतीला त्यांच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, ती स्पर्धा कशा पद्धतीची असणार? पोलिसांसाठी ढोलताशाची स्पर्धा मी करत नाही आहोत। पोलिसांचं जे बँड पथक आहे महाराष्ट्रातले पोलीस विभागाचं या सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या बँड पथकांची एक स्पर्धा मोठ्या पद्धतीनं राज्य पातळीवरची रत्नागिरीमध्ये आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये घेतोय, अशा पद्धतीचं भाषणामध्ये मी सांगितलं।
तर मुंबई गोवा महामार्गाची ज्या पद्धतीनं दुरावस्था झालेली आहे, सातत्यानं वेगवेगळ्या टेक्निक त्या ठिकाणी या वापरल्या जातात. संदर्भामध्ये नितीन गडकरी साहेबांनी 2 दिवसापूर्वी गोव्यामध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्याला आता मूर्त स्वरूप आलंय. मुंबई गोवा महामार्गाचे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमले गेलेले आहेत आणि त्यांनी कामं सुरू केलेली आहेत.